विजापूर गुहागर महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना 3 वर्षांपासून भरपाई मिळाली नाही। या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळाली पाहिजे। तसेच देवस्थान इनाम वर्ग 3 ची जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करून त्यांचे 7/12 उतारावर नाव लागलं पाहिजे। या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले। तसेच शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केली। शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की जिल्ह्यात हजारो हेक्टर इनाम वर्ग 3 ची जमीन आहे। ही जमीन वेगवेगळ्या कुटुंबाकडे असून त्या कुटुंबांना देवस्थानचं काम करण्याच्या बदल्यात दिली आहे। शेतजमीन कसण्याचे संदर्भ बदलले आहेत। भांडवल उभा केल्याशिवाय जमीन शेतकरी कसू शकत नाही। भांडवल उभा करायचं असेल तर 7/12 उतारावर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आवश्यक आहे। त्याचबरोबर शासनाने या जमिनीच्या संदर्भात कोणताही कायदा अस्तित्वात आणला नाही। त्यामुळे 7/12 उतारावर कोणतेही बदल अपेक्षित नाही। तरी सुद्धा आपल्या जिल्ह्यात असे बदल घडताना दिसत आहेत। त्यात प्रशासन स्वतःच्या अधिकारात बदल करीत आहे। याला आळा बसण्याची गरज आहे। हे थांबवण्याची गरज आहे। मुस्लिम कुटुंबाकडे असणाऱ्या देवस्थान वर्ग 3 च्या जमिनी 7/12 उतारावर वक्फ सत्ता प्रकार अशी नोंद घातलेली रद्द करण्याची मागणीही यावेळी केलेली आहे। या आंदोलनात किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, सेक्रेटरी गुलाब मुलानी, प्रभाकर तोडकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। मिरज पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे 14 चाकी ट्रक आणि एसटी याचा अपघात झाला असून या बसमध्ये 18 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। जखमींमध्ये कवठेमंकाळ येथील शासकीय निवासी शाळेतील 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। एसटी बस चालक अर्जुन कृष्णा एरंडे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात ट्रक चालकाच्या विरोधात फिर्याद दिली असून ट्रक चालकास ताब्यात घेतले। प्रवाशांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिरज ग्रामीण पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतलाय। कवठेमंकाळ येथील शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थी हे मिरजेत क्रीडा स्पर्धेसाठी आले होते। क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर सांगली जत या बसमध्ये ते बसले होते। तानंग फाट्याजवळ आल्यानंतर 14 चाकी ट्रक हा तानंगकडे निघाला असता ट्रकने एसटीला जोराची धडक दिली। जोराची धडक बसल्याने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। एसटीमधील शीटचे लोखंडी अँगल तसेच खांब डोक्याला हाताला जोरात बडवले। या अपघातामुळे बसमधील 18 प्रवासी जखमी झाले। त्यामध्ये कवठेमंकाळ येथील शासकीय निवासी शाळेतील 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। जखमी प्रवासी विद्यार्थ्यांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। ट्रक चालक स्वप्नील पंडितराव मुळे यास ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। जिल्हा परिषद शाळेत 5वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी शिक्षकानेच अश्लील वर्तन केल्याची घटना घडली। याबाबत संबंधित मुलीच्या पालकांनी शाळेकडे तक्रार केली असून महिन्यानंतर ही कारवाई झाली नाही। याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय। जत तालुक्यात पूर्व भागात असणाऱ्या एका गावातील शाळेत ही घटना घडली आहे। कन्नड माध्यम शाळेतील कन्नड माध्यमच्या शिक्षकाकडूनच हा प्रकार झाल्याचं सांगण्यात येते। जिल्हा परिषदेच्या शाळेत 5वीत शिकणाऱ्या मुलीसोबत ही घटना घडली आहे। हे कृत्य करणाऱ्या शिक्षकाचं वय 50हून अधिक आहे। ही घटना घडून महिना होऊन गेलाय। पालकांनी याबाबत केलेला तक्रार केली मात्र कारवाई झाली नाही। त्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याने संताप व्यक्त होतोय। पालकांनी संबंधित शाळेत तक्रार केल्यानंतर स्थानिक पातळीवरही हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात येते। स्थानिक पातळीवर तसेच तालुका पातळीवरही न्याय मिळत नसल्याने याबाबतची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यापर्यंत पोहोचली आहे। आलेल्या तक्रारीनुसार धोडमिसे यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने चौकशीचे आदेश दिलेत मात्र अद्याप चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला पोहोचला नाही। संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांवर त्यांची तक्रार नसल्याबाबतचे म्हणणं घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे। राज्य शासनाच्या निधीतून बदाम चौकात फिश व मटन मार्केटसाठी 8 कोटींचा निधी महापालिकेला मिळाला। या कामाचं भूमिपूजन राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली आहे। तसेच राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिंदू गर्जना सभेचं आयोजन देखील केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। ते म्हणाले येथील बदाम चौकात असलेले फिश व मटन मार्केटची इमारत मोडकळी झाली आहे। विक्रेत्यांनी इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी महापालिका आणि स्थानिक नगरसेविका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे यांच्याकडे केली होती। त्यानुसार आहे त्या ठिकाणी फिश व मटन मार्केट उभारण्यासाठी शिंदे यांनी राज्य शासनाकडे निधी मागितला होता। राज्य शासनाने 8 कोटींचा निधी मंजूर केला। या कामाचा शुभारंभ शुक्रवारी नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे फिश व मटन विक्रेत्यांना अद्यावत अशी इमारत तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितलं। ते पुढे म्हणाले
सांगली येथील हिंदू व्यावसायिक बंधू यांच्या वतीने भाजपा नेत्या नीता केळकर आणि श्रीरंग केळकर यांच्या पुढाकाराने होत असलेल्या हिंदू व्यावसायिकांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर मराठा सेवा संघ कार्यालयात हिंदू एकता आंदोलन आणि हिंदू व्यावसायिक बंधूंच्या वतीने हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आले। या सभेला नितेश राणे मार्गदर्शन करणार असल्याचे नितीन शिंदे यांनी सांगितलं। यावेळी भाजपच्या नेत्या नीता केळकर, स्वाती शिंदे, श्रीरंग केळकर, संजय जाधव, अनिरुद्ध कुंभार, अरुण वाघमोडे, मनोज साळुंखे, गजानन मोरे, सोमनाथ गोटखिंडे, नारायण हांडे, सुधीर इंगळे, ऐश्वर्या देवधर आदी जण उपस्थित होते। कुपवाड शहरातील मुख्य रस्त्यावरून वन विभाग कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। प्रशासन जाणीवपूर्वक रस्ता दुरुस्तीची टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ कुपवाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहर प्रमुख सुरेश साखळकर, विठ्ठल संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शिवसैनिक, स्थानिक त्रस्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते। यावेळी प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी बोलताना विठ्ठल संकपाळ म्हणाले की स्थानिक लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासनाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली, आज अखेर याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते। रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। बजरंग नगर, शरद नगर, श्रीनगर, चैतन्य नगर, बामणोली, सैनिक वसाहत, वन विभाग कार्यालय, MIDC मध्ये ये जा करणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना याच खड्ड्यातून कसरत करून प्रवास करावा लागतोय। MIDC मधील कामगार वर्ग, उद्योजक वर्गाची, शालेय विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावरून वर्दळ असते। गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या परिस्थितीकडे गांभीर्याने घेतलं जात नसल्याने उपनगरातील नागरिकांसह शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली आहे। बनावट नोटा चलनात खपवणाऱ्या दोघांना न्यायालयाने दोषी धरून 4.5 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। विजय बाळासाहेब कोळी आणि शरद बापू हेगडे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशयितांना 2021 साली अटक केली होती। तदर्थ सहाय्यक सत्र न्यायाधीश श्रीमती MS काकडे यांनी सदरची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनायक देशपांडे यांनी काम पाहिले। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना आरोपी विजय कोळी आणि त्याचा साथीदार शरद हेगडे हे बनावट नोटा खपवण्यासाठी कुपवाड येथील दत्तनगर येथे थांबल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं होतं। त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ 2000 आणि 200 रुपयांच्या 40 बनावट नोटा मिळाल्या। त्या पुढील तपासणीसाठी नाशिक येथील सरकारी मुद्रालयाकडे पाठवण्यात आल्या होत्या। तेथील अधिकाऱ्यांनी या नोटा बनावट असल्याचा अभिप्राय दिला। या प्रकरणी पोलीस कर्मचारी मच्छिंद्र बर्डे यांनी कुपवाड MIDC पोलिसात फिर्याद दिली होती। सदरची कारवाई ही 2021 साली करण्यात आली होती। या प्रकरणी उपनिरीक्षक अण्णा छत्रे यांनी पुढील तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं। या प्रकरणी एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले, यातील 2 पंच फितूर झाले। तरीही नाशिक मुद्रालय येथील तज्ज्ञ रोहित बापट आणि पोलीस साक्षीदार यांच्या तोंडी आणि लेखी कागदपत्रांच्या आधारे विजय कोळी आणि शरद हेगडे यांना 4.5 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। भाडे मूल्यांवर आधारित घरपट्टी आकारण्यास न्यायालयाची मनाई असताना महापालिकेने मनमानीपणे खाजगी एजन्सीचा आधार घेऊन घरपट्टीतील प्रचंड वाढ केली आहे। ही अन्यायकारक घरपट्टी असून नागरिकांमध्ये असंतोष पसरतोय। या विरोधात घरपट्टी कृती समितीची स्थापना करून वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। तर महापालिकेच्या वर्गवारीनुसार घरपट्टी आकारणी व्हावी अशी भूमिका ही बैठकीत मांडली आहे। महापालिकेने भांडवली मूल्यांवर आधारित घरपट्टी लागू केली आहे, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होते। या विषयावर सर्वपक्षीय कृती समितीची पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक पार पडली। या बैठकीत घरपट्टी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय। शंकर पुजारी यांनी झोपडपट्टीधारकांना घरपट्टीच्या नोटीस आलेल्या आहेत त्याचा निषेध व्यक्त केला। धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या शिक्षण संस्था यांना घरपट्टीतील सामान्य कर, शिक्षण कर, रोजगार हमी कर हा मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे, हे चुकीचं आहे। त्यांना सूट देण्याचा निर्णय घ्यावा। तिन्ही शहरात ड्रेनेज योजना अपूर्ण असताना जलनिसारण कर लावलाय, हे चुकीचं आहे। हा कर रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। घरपट्टी ही अन्यायकारक आहे, याला नागरिकांचा विरोध आहे, त्यामुळे घरपट्टी वाढ रद्द करावी यासाठी गुरुवारी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। तसेच खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांना बरोबर घेऊन राज्य सरकारकडे देखील पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय।
मिरजेतील मालगाव रोडवर मनेर स्क्रॅप दुकानासमोर रिक्षामध्ये इलेक्ट्रिक मोटारीने घरगुती गॅस सिलेंडरने गॅस भरताना दिनेश अशोक टाकवडे, संजय बाळासो शेळके यांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून गॅस सिलेंडर व रिक्षा आणि साहित्य असा एकूण 1,36,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दोघांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मालेगाव रोडवरील मनेर स्क्रॅप दुकानासमोर अवैधरित्या घरगुती गॅस ऑटो रिक्षामध्ये भरत असल्याची माहिती मिरज शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता त्यांना ऑटो रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरत असताना दिनेश अशोक टाकळे आणि संजय शेळके या दोघांना अटक करून त्यांच्याकडून रिक्षा तसेच भारत गॅस कंपनीचे घरगुती आणि व्यावसायिक असे 6 मोकळे सिलेंडर, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार, गॅस वजन करण्यासाठी इलेक्ट्रिक वजन काटा, रेग्युलेटर, नोझल असा एकूण 1,36,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांविरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मालगाव रोडवर परिसरात अशा पद्धतीने गॅस भरताना स्फोट झाल्याची घटना घडली होती. महापालिकेच्या आरोग्य विभागाने बंदी असलेल्या प्लास्टिकवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. सांगलीत शहरातील 7 व्यापाऱ्यांवर कारवाई करत 40,000चा दंड केला तर 80 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. महापालिका क्षेत्रात बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री करणे आणि प्लास्टिकचा वापर करण्यास मनाई करण्यात आली तरी देखील विक्रेत्यांकडून प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मिरज व कुप्पाड शहरात गेल्या आठवड्यात प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई केली होती. सोमवारी सांगली शहरातील 30 प्लास्टिक विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 7 विक्रेत्यांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळून आले. या विक्रेत्यांना 40,000 रुपये दंड केलाय तर 80 किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार व उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मोहिमेत पर्यावरण अधिकारी अजित गुजराती, स्वच्छता निरीक्षक रवी साबळे, धनंजय कांबळे, प्रणिल माने, किशोर कांबळे आणि गणेश माळी सहभागी होते.